नीटमध्ये कोणते कोणते रिझर्वेशन असतं किंवा एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस, बी-पी-टी-एच, बी-ओ-टी-एच या विविध जे आयुष कोर्सेस आहे, एम-बी-बी-एस, बी-डी-एस आहे, या कोर्सेसला प्रवेश घेत असताना महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते आरक्षण जे आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन किंवा जे स्पेसिफिक काही रिझर्वेशन असणार आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत. अधिकृत सर्व माहिती आहे. नीट इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देखील ही माहिती तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर आपण दोन आज रिझर्वेशन बघणार आहोत. पहिलं रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आणि दुसरं स्पेसिफाईड रिझर्वेशन. तर पहिलं जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत कोणते कोणते कागदपत्र त्याकरिता लागतात महत्त्वाचे आणि कोणते कोणते रिझर्वेशन यामध्ये दिलेले आहे याची माहिती आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर पहिलं कागदपत्र सर्वात महत्त्वाचं ज्यांना हे रिझर्वेशन घ्यायचं आहे त्यांच्याकरिता कास्ट सर्टिफिकेट हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आणि कास्ट व्हॅलिडिटी त्यालाच CVC असंही म्हटलं जातं. CVCचा फुल फॉर्म आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर हे जे सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट कोणत्या कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे तर त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ही दिलेली सर्व माहिती त्या कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना जसं की VJ, NT1, NT2, NT3, OBC इन्क्लुडिंग SBC या विद्यार्थ्यांकरिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे अत्यंत गरजेचं आहे. इश्यूड बाय ॲप्रोप्रिएट अथॉरिटीज ॲज स्पेसिफाईड इन द गव्हर्नमेंट रिझोल्युशन फ्रॉम टाईम टू टाईम अँड शूड बी व्हॅलिड अप टू आता या वर्षाकरिता नॉन क्रिमिलियर कुठपर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे 31/3/2021 पर्यंत नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन जे आहे त्यामध्ये आणखी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे EWS हे देखील कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये येत असतात. त्यानंतर SC आणि ST हे देखील या कॅटेगरी देखील या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये असणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर रिझर्वेशनकरिता SC, ST, NT, NT1, NT2, NT3, VJ, OBC, SBC या कॅटेगरी यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्यासाठी देखील त्याचसोबत जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे ही कॅटेगरी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आणखी स्पेसिफाईड जे रिझर्वेशन असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने डिफेन्स कॅटेगरी ज्यांना डिफेन्समध्ये ज्यांचे आईवडील कुणी सर्व्हिसला असेल त्यांना देखील रिझर्वेशन मिळणार आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहे त्या अपंग विद्यार्थ्यांना देखील आरक्षण जे आहे ते मिळणार आहे. त्यानंतर MKB क्लेम MKBचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमधील जे विद्यार्थी असणारे त्यांना देखील आरक्षण हे मिळत असतं. HA क्लेम म्हणजे हिली एरिया जे आहे जे डोंगराळ भागामध्ये राहतात ज्यांचा समावेश त्या शासन निर्णयामध्ये केलेला असेल हिली एरियाच्या त्यांना देखील आरक्षण जे आहे ते स्पेसिफाईड जे आरक्षण आहे ते मिळू शकतं. तर या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचा क्लेम या कॅटेगरी ज्या आहे मग त्यामध्ये SC, ST, NTA, NT2, NT3, OBC, SBC या कॅटेगरीचं रिझर्वेशन असणार आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन देखील आहे. आणखी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हीच माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ही माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचसोबत ही माहिती तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपवरती जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला जॉईन करून तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील पाहता येऊ शकतं.